सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज कशा आहात तुम्ही? आणि आज आहे आपल्या पिकूचा बर्थडे. सो आम्ही आत्ता आम्ही पोचलोय. आता केली आतमध्ये एंट्री. सगळं आम्हीच पोचलोय. राहुल काका अजून काय पोचले नाही, आमच्या मागे आहेत. ते येतील आता. सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज कशा आहात तुम्ही? आणि आज आहे आपल्या पिकूचा बर्थडे. सो आम्ही आत्ता निघालोय, कारण की आम्हाला टायमिंग होता 3चा निघायचा आणि आम्ही आत्ता निघालोय. एक गाडी पुढे आहे आणि एक गाडीत पप्पा, आई आहे कर आणि इथे काका बंटी काका आणि त्या गाडीत आत्या, बेबो, ओम, त्रिशा आणि राहुल काका आणि काकी आहोत आम्ही. आणि येस, जाऊया. आणि केक माझ्याकडे, मी पुढे बसले. फेवरेट नाही लागला आमचा पप्पा. बघा बोलले ना पप्पा, लगेच पप्पांचा आवाज वाढतो. असती केक असेल काय माहिती, यांच्याकडेच नाही. आम्ही मस्त मज्जा करू. आईला खूप, आई आणि आईची नात मॅचिंग आहेत, म्हणून आई बोलते की आम्ही मॅचिंग घालू. काढला खूप मजा येणार आहे गाईज. ब्लॉग बघत राहा. बघ कसा सजलाय, तुला आनंद मनान थैलाय, आज सणाचे दिसाला तुझे हातान घालीन हिरवा तुला आपल्या लग्नाची दिसाला. नवस करून दे मला नवारी, कुंकू तुझे हात. पप्पा गाडी चालवतात. चाललोय ना, तशी आम्ही वाशिमला पोहोचलोय आणि आम्हाला 5 वाजता तिथे पोहोचायचंय. आणि ते 5 वाजून पण गेले असं मला वाटतंय. आणि राहुल काकाची गाडी तर आधीच पुढे गेलेली आहे. सत्य नाही आहे त्याची गाडी. स्लो चाललंय याच्यासाठी, कारण की एक पण आहे त्याच्यासाठी थोडे स्लो चाललंय. आणि येस, आणि आम्ही चाललोय रिसॉर्टला, कसाऱ्याला. तिथे फार्म हाऊस पण येतो. सो येस, मजा येईल खूप. बघत राहूया आपण आता. गाण्याचा खूप आवाज आहे. सो आम्ही पोचलोय. आता केली आतमध्ये एंट्री. सगळं आम्हीच पोचलोय. राहुल काका अजून काय पोचले नाही, आमच्या मागे आहेत. ते येतील आता आम्ही करू आतमध्ये एंट्री. हळदींचे गाणे लावायचे, हळदींचे. वाट गाणी. येस, सो गाईज आता आपण एंट्री करूया आतमध्ये. ब्लर का दिसतोय? आपण केली आतमध्ये एंट्री. सॅल्यूट, थँक्यू. कुठं पार्किंग करायची? इकडं रिसेप्शन. ओके गाईज, पार्किंगला. एक सेकंड गाईज, रिसेप्शन तिथे. आता आपण लावूया आपली गाडी पार्किंगला. काय माहिती अगं, अरे ते इंग्लिशच बोलतात. ओके, तर गाईज कॅमेरा चांगला हा. तर गाईज आम्ही पोचलेलो आहोत स्ट्रॉबेरी रिसॉर्टला, कसाऱ्याला. आणि ओम आणि बेबो हे लोक गेलेत रूम्स बघायला. सो मी पण चालली आता, बघू. दोन्ही गाड्या इथे पार्किंगला लावल्यात आणि इथे हे लोक रूम्स बघायला गेलेत. सगळीजण आलेत, तिथे बसलेत. आता सगळ्यांनी
कॉफीची दिली ऑर्डर. सगळेजण कॉफी पिणार आहेत. हे लोक गेलेत कुठे नक्की? लेट्स सी गाईज. बेबो ते दोघ जण तिथे दिसतात मला. रूम्स बघायला गेलेत का खाली फिरायला गेलेत? पावसामध्ये वातावरण एकदम सुंदर वाटतंय. सी गाईज, म्हणजे इथे कसं आहे माहिती आहे का, ह्या रिसॉर्टमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण आहेत तिथे करायला. हे पण आहे गार्डन्स पण आहे, गार्डन एरिया पण आहे खेळायला. आणि इथे पण वरती पण एक काहीतरी आहे तिथे, वाटत मला माहिती नाही. आणि हे पण आहे, काय बोलतात त्याचं नाव पण मला येतं. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे तिथे करायला, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे तिथे करायला. पण हां, हे मी जे बोलत होते ते हे पण येते. आणि ओम आणि बेबो गेलेत खाली. मेन आपल्याला इथे जायचं आहे गाईज, पूलमध्ये जायचं आहे. मेन आपल्याला पूलमध्ये. लेट्स गो. आपण जाऊया आता खाली. बघितलं? थांब मी दाखवते. आता नाही येऊ शकत. थांब ना, माहिती आहे आता नाही येऊ शकत. गाईजला दाखवायचंय. गाईज सिरीज ते रेन डान्स सुद्धा आहे विथ पूल, सगळं आहे. पण आता बोलतात आता नाही येऊ शकत, आता पॉसिबल नाही आहे आपल्याला. आणि इथे कसं आम्हीच आता असणार आहोत. आणि दिस ओके. आणि ही एक स्लाईड आहे, पण आय गेस ही बंद आहे, इथे कोण नाही जाणार. आणि हा पूल, मला असं वाटतंय की पूलमध्ये हेच नाही आहे जास्त. आता आपण जाऊया. काय झाला? लोकांचं काय चाललंय काय माहिती. जसं आपण आता जाऊया तिकडे. सगळी आत्या सगळे बसलेत, आत्या राहुल काका सगळेजण बसलेत, पप्पा पण बसले. तिथे आपण जाऊया कॉफी प्यायला, चहा प्यायला. लेट्स गो. बसले तिथे आत्या पप्पा. म्हणत्या का इथे सगळेजण विचारतात रात्रीच्या जेवायला काय बनवायचं, म्हणजे काय देणार आहेस ते. जस वन अशी काय एरिया आहे इथे, फोटोशूट सगळं. येस, आता आपण चहा पिऊया. तर आता आमचा चहा वगैरे पिऊन झालाय आणि आता आम्ही चाललोय रूमवरती. आणि हे लोक चालत येत आहेत, आई काकी आणि आत्या. आणि इथे बेबू आणि कोण आहे, पिकू तिकडे गेलेत. मी आपले केक घेऊनच आहे. इथे पप्पा आहेत. उतरायचं आता, बस एवढीच पॅकिंग, एवढीच. लेट्स गो गाईज, उतरायचंय आता. राहुल काका. येस, रूम आमची आहे तिथे. इथे काकाने घेतले. ती लॉक असेल ना आता तिथं का ठेवला? हा गाईज, हा प्रायव्हेट पूल आहे. ते लोक म्हणतात की तो वाला पूल बंद होतो नंतर, आणि हा प्रायव्हेट पूल आहे. प्रायव्हेट पूल पण. हाय, हॅपी बर्थडे गाईज. ही आमची बर्थडे गर्ल. हो हो, भारी दिसते. यो गाईज बसल्यात बघ अशी सगळी. यो आहे आमचा प्रायव्हेट पूल. आणि इकडे आमचे रूम्स आहेत. आणि सगळं हिरवगार आहे, सगळं हिरवगार आहे. या दोन आहेत. हा मग आत्या, आपण इथे बघ, इथे पण ठेवून करू शकतो, नाही तर इथे पण ठेवून करू शकतो. काय का आत्या, इथे ठेवून करू शकतो ना रिंग इथं आणून.
हा हा रिंग ठेवून दे बोला. इथं पण करू शकतो नाही तर इथं पण ठेवू शकतो समोर. केस निघाले रूम मध्ये जाऊया आपण आता. पिकू तुझे फोटोज काढायचे का आपल्याला? हा इथे इथपर्यंत नाव येते बघच आहे तिच्या येते. लगेच झोपायचा का? लगेच झोपायचा. हे बघ गाईज असे रूम्स आहेत. ही रूम बघायला जाऊया. ही छोटी आहे. हा ही छोटी आहे गाईज. अशी रूम आहे. ती रूम मोठी आहे पण है ना. ते बिचारा केकला आतमध्ये ठेवा र. आतमध्ये ठेवा. दोन्ही भाऊ वॉशरूम मध्ये गेले. चालू आहे मेकअप. बरोबर आहे ना. इकडे बघ बाबू इकडे बघ. वा छान. आणि इथे केक ठेवलाय काय नाव आहे आणि असं डेकोरेशन आहे. का पलतो का? हा, यांचा बैल गाईचा आता नवीन बैल घेतलाय तर त्याच्यावर बॅनर बैल. माझ्याकडचा गिफ्ट. बर्थडे टू यू. अरे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर ऋषा. हॅपी बर्थडे टू यू. अशा प्रकारे केक कापून झालेला आहे. दाखवा तुम्ही. केक कापला ना. ओके गाईस सो केक कापून झालेला आहे आणि केक कापून झाल्यावर आम्ही पसारा बघा किती केलाय आणि डेकोरेशन एकदम साधा केलेला आहे. गाईस केक कापून झालेला आहे. एक जण येतोय. हा काढून टाकते. हा याला शांत शांत वाटतंय. ओके गाईस आता अरे ती बघ चेंज करून झालाय. बाबा कसं वाटला? आणि मी दिलेला गिफ्ट कसा वाटला तुला? पण आम्ही जेवण झाल्याच्या नंतर आम्ही काय करणार पण करणार आहोत जेवण झाल्याच्या नंतर. कशाला रे ओम नको ना का की ते रात्री ओपन करणार आहोत निवांत. हो ओके जाऊ दे पण आता करणार आहेत गाईज ओपन. आणि हे पिकू आता गिफ्ट ओपन करते. वाच तिथं काय लिहिलंय जोरात. ओके ओपन कर. अरे तू गेस करायला व्हॉट इज दिस? इट्स क्रंची. कसं आहे? रबर बँड. दाखव इथे दाखव. एक नंबर कोणाचा आहे? फक्त लास्ट आहे ना मोठा वाला तो. बस येस तर साईडला ठेव. हा वाच आता जोरात बोल. Risha, this is your second gift. यप. काय असेल त्याच्यामध्ये? I don't I don't have an idea. ओके ओपन कर. मग लगेच एक घोट मारायचा. हे काय दाखव इथे दाखव. हा दाखव इथे. कडा थर्ड गिफ्ट. बस आता ठेवून ते साईडला ठेव.
Thank you. Risha, this is your third gift. बाबा रे बाबा रे बाबा. जिरली तुझी? जिरली आमची. हा काय असेल त्याच्यात? हे बघ मम्मी. रिक्षा उतरत नाही स्विमिंगमध्ये. हो काय? आणि तुला क्लास आहे ना? त्यात पिता नेत ना तुला. ए मीच घेतलं म्हणजे चॉईस केले मम्मीनी. मीच घेतले काय दाखव. So pretty. ओके सो प्रेटी. दाखव आईला दाखव. आईला दे. फोर्थ गिफ्ट. फोर्थ गिफ्ट कुठे शोध. हा वाच वाच. Thank you. Risha, this is your fourth gift. ओके वाच. योग्य उद्या आवाज आहे का? योग्य उद्या का बोल. Two mini watches. एवढं आपलं मागवलं. Thank you. हा ताप आणलं हा Risha, this. दिस इज योर फिफ्थ गिफ्ट. आय से इट फॉर यू. चलो. हा जरा नीट पॅक केला पाहिजे. आता छोटे छोटे याच्यामध्ये मजा नाही. क्यूट आहे पण हा. व्हॉट दाखव दाखव. व्हॉट इज इट? आवडला. लुक ॲट इट. लुक दिस नॉट. लुक ॲट इट. आवडला कसं आहे. कुठे आहे? आई सगळा घेऊन टाकला. कुठे आहे बाप्पा? आता फिक्स. बाप्पा कुठे गिफ्ट गिफ्ट बोलतो. Risha, this is your sixth gift. हा उपसी. नाही इथं. उघडतच नाही मला कोणतरी हेल्प करा. मामी हेल्प कर. नाही पॅकिंग करून आणलंय स्लाई. त्याच्या. हा हे छोटे मोठे गोष्ट आहेत. बाकीचे मोठे आहेत ना. क्रेझी. कसा वाटला. मस्त होता का गं? ठेव साईडला. आता नेक्स्ट. आता नेक्स्ट काय आहे. हा आईला बघायचंय ना. आणि आता काय हा कितवा गिफ्ट होता. 6. 7 कुठला आहे. 7 हा 7 ते 7 ते ओपन कर. वाच काय. Risha, this is your seventh gift. हा वाच. काय असेल काय असेल. रिॲक्शन वा किती भारी दिले त्यांनी. हो हे तर काही नाही. लास्ट गिफ्ट मध्ये अजून हे करशील. हा हा लास्ट गिफ्ट आहे. हा लास्ट आहे. हा जड आहे ना. तो लास्ट आहे का तो काय मग हा लास्ट आहे. तो Risha, this is your eighth gift and व्हेरी very स्पेशल फॉर यू. मस्त आहे रे. अरे पप्पा. छोटं gift. अरे मेकअप बॉक्स ए नाही नाही थांबा तिला ओपन करू दे. ओय, काय असेल गेस कर. ओपन कर 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 ओपन कर. ओ भाई साहब. थांब ना तिला ओपन करू दे. तुम्ही कशाला ओरडता. थांब ना गप ना. उई बापरे. हा तो ओपन कर. ओपन कर. थांब का थांब. हा तिकडनं पण कर. हा आता साईडून ओपन कर. कसा वाटला. साईडला पण कर. साईडला पण कर. वो कसा वाटला. लास्ट गिफ्ट कसा वाटला. इकडे बघ. ओ माय गॉड. क्रेयॉन्स सगळे सेट आहेत.
मला मेकअप वाटला. मला मेकअप वाटला. ते त्या बघ या. आता तुला माहितीये मला ह्या गिफ्ट तिला 2 वर्षापासून घ्यायचा होता तिच्या बर्थडेला. 6व्या बर्थडे पासून मला घ्यायचं होतं ते मला आता 8व्या बर्थडेला भेटलंय घेताना. चालत गेलो आणि मला एवढी खुशी झाली ना कारण की मी तिला हा गिफ्ट घेतला. मला झाली घेतलाय मी नाही तिला पण मला खुशी झाली. अरे बाप रे, खुशी झाली ना बाबू. हे बाबू गाईस रिशाचे गिफ्ट ओपन करून झालेले आहेत. तिला खुशी झाली. मी आलो होतो जेवायला घेतोय आणि